मम्माला आवाज देऊ राहिला. मम्मा मम्मा, लाडूची मम्मा गेले राखी पाहायला. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. सकाळचा स्वयंपाक बनवते आणि आज रक्षाबंधन आहे. तुम्हाला सर्वांना हॅपी रक्षाबंधन. हा व्लॉग मी काल शूट केलेला आहे, पण दुसऱ्या दिवशी व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करत असते. तर मस्त कुरडईची भाजी बनवते. भाजीला काही नव्हतं म्हणून म्हटलं चला कुरडईची भाजी बनवू. तर त्यासाठी एक कांदा कापून घेतला, हिरवी मिरची कापली आणि फोडणीला जिरं टाकलं. कढीपत्ता मोहरी पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हता. अशी कुरडईची भाजी नक्की करून बघा. जसे आपण पोहे करतो ना, अगदी त्याच पद्धतीने करायची. पण कुरडई मी थोड्याशा कोमट पाण्यामध्ये ना भिजत ठेवलेल्या होत्या. त्यातलं पाणी काढून टाकलं आणि पिळून घ्यायच्या त्या. तर थोडंसं पाणी नंतर शिजायला टाकलं तरीही चालतं, म्हणजे भाजी थोडीशी अशी मऊसूद होते. आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. कुरडईमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे बेताने मीठ टाकायचं आणि वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आणि छान 5-1 मिनटं वाफेवर भाजी ना मंद गॅसवरती शिजू द्यायची. मस्त फुलते ती आणि छान लागते. तर मिस्टरांच्या आवडीची भाजी आहे ही कुरडईची भाजी, त्यांना फार आवडते. रक्षाबंधनचं सहकुटुंब सहपरिवार राहुल पूजा, तुम्ही सगळे पूजाला पण फोन करून देतो. का गांशू आत्याला घ्यायला आली का? रक्षाबंधनला मुराडे आलेला आहे आमचा. एक मुराडी खाली होती, तिला सांगितले, तिला सांगितले. 2 दिवसापासून रेल्वेत बसलो होतो भाऊ. 2 दिवसापासून रेल्वे फिरती. बुई गेली, तू मंदिर गेली, तू मंदिर गेली, तू अशी फिरून मग रेल्वेने आलाय आमचा भाऊ. एवढ्या बहिणीला आपल्या काय आता एवढा लांब लांब राहत सकाळी सांगितलं आम्ही संध्याकाळी रॉडीला. आता परत दिलंय सांगून दिलं. बरं बस मग. चहा नको, पाणी नको, काहीच नको. सागर दादा सर्वांनाच आमंत्रण द्यायला आता आलेला आहे. खरं तर तो सगळ्यांपेक्षा लहान आहे, पण सर्वच बहिणींना खूप आधार देतो, समजून घेतो आणि असा भाऊ मिळणं खरंच आमचं भाग्य आहे. रोज आमच्याकडे येतो, आमच्याशिवाय त्याला करमत पण नाही आणि सण वगैरे असला ना तरी पण तो आमंत्रण दिल्याशिवाय राहत नाही. आणि तो खूप नवसाने झालेला आहे आईला ना, त्यामुळे मग सर्वजण आम्ही बहिणी त्याला जीवच लावतो. लहानपणी तर सर्वात जास्त तो माझ्याकडेच राहायचा, मीच सांभाळायची त्याला. तो गेला, त्याला बोलली होती जेवण कर वगैरे, पण तो नकोच बोलला. आता मी स्वयंपाक करते, तर कुरडईची भाजी झालेली होती. म्हटलं चला पटापट चपात्या करून घ्याव्या, कारण कणिक भिजायला पण थोडा वेळ लागतो आणि एकाच सिंगल शेगडीवर स्वयंपाक करायचा म्हटलं ना तर बराच वेळ लागतो. तर चला, काल मी विचारलं होतं बऱ्याच ताईंना कोणती शेगडी घ्यावी, तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की 3 बर्नरची घ्या, कोण बोलत 4ची घ्या. तर आता बघू, शॉपमध्ये गेल्यानंतर किचन ओट्याचं माप घेऊन जाईल मी आणि त्यानुसार मग मी चिमणीचं माप पण घेऊन जाईल, त्यानुसार शेगडी चॉईस करेल. तर खरंच तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद करते. छान छान सर्वांनी मला कमेंट्स केल्या. हे बघा, छान अशी कुरडईची भाजी बनवली मी. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, तर स्वयंपाक झालेला आहे. आज कुरडईची भाजी आणि चपात्या बनवल्या. भाजीला काही नव्हतं म्हणून कुरडईची भाजी बनवली. मला मार्केटमध्ये पण जायचं आहे, थोडंसं काम आहे, भाजीपाला पण घ्यायचं आहे, काही वस्तू घ्यायच्या आहे, राखी घ्यायच्या आहे. तर म्हटलं उद्या आहे रक्षाबंधन. सागरदादा आलेला होता मुराडे आमचा सणाला बोलवायला. तर संध्या पण खाली आहे ना, ती पण येत असते लाडू मसाले बनवायला माझ्या मदतीला. तर तिलाही आमंत्रण देऊन गेला तो इथेच. आणि मोठ्या बहिणीकडे गेला, जयाकडे गेला. आता रक्षाबंधनाचा उद्याचा सण, मस्त मज्जा होणार आहे आमची सर्वांचीच. आणि आज मी हा गाऊन घातलेला आहे, नवीन बहिणीकडून मी घेतलेले होते 2. तर याची प्राईस 550 रुपये आहे आणि छान आहे कपडाचा, कलर वगैरे अजिबात जात नाही. एकाच हाताने मोबाईल धरायला ना हात दुखतो आता माझा. आणि पूजाला पण मी आमंत्रण देणार आहे उद्याच्या रक्षाबंधनाचं. आणि अर्चनाताईंना पण रात्री कॉल केलेला होता आणि त्याआधी पण 4-5 दिवसापूर्वी पण मी कॉल केलेला होता. त्यांना पण बोलली की रक्षाबंधनाच्या सणाला या इकडे मुलांना घेऊन. तर त्याही येतील, जमलं तर त्या बोलल्या मी येईलच. आल्यानंतर मग त्या राहतात 4-5 दिवस. आणि बघू आता उद्याचा सण कसा होणार आहे. सर्वांनाच माहेरी जायला मिळतं, खूप भारी वाटतं. आता आम्ही जवळजवळ राहतो, तर त्यामुळे आम्हाला रोजच एकमेकांना भेटता येतं. आई, बहीण, भाऊ सर्व आम्ही जवळजवळ आहे.
त्यामुळे आमचं काही नाही, आमचं एक दिवसाचा सण असतो, सकाळी जायचं संध्याकाळी परत यायचं. आम्ही काही 4-5 दिवस माहेरी राहत नाही. तर आता राहुल त्याचं काम करतोय, गाडीची रील बनवतोय. नवीन गाडी घेतली ना त्याने आता, आणि त्याची थोडीफार रील बनवतोय. आणि खाली मसाले वगैरे बनवायचं काम चालू आहे. संध्या येते माझी बहीण सध्या मदतीला, मला तुम्हाला माहितीच आहे. तर ती लाडू वगैरे मसाले बनवते ना, तिच्या जोडीला अजून एक ताई पण आहे. आणि मी पण जात असते मग दुपारी त्यांच्या मदतीला कामाला. तर लाडू मसाल्याची ऑर्डर आपल्या चालूच आहे. आणि सध्या वातावरण आमच्याकडे पाऊस नाही आहे, थोडंसं ऊन पडलेलं आहे, कडक ऊन पडतं आहे कालपासून. आज पण मस्त कडक ऊन पडलं आहे. तर हे बघा, छान असं कडक ऊन पडलं आहे. तर चला आता मिस्टर आलेले, त्यांना जेवायला वाढते, मी पण जेवण करते. आणि अजून एक दोन ताई बोलले होते की तुमच्या चेहऱ्याला खूप छान चमक आलेली आहे, काय लावतात चेहऱ्याला? तर मी जास्त काही खास चेहऱ्याला असं लावत नाही वेगळं, फक्त हिमालयाचा फेसवॉश चेहऱ्याला लावते सकाळी आंघोळ करताना, आणि दिवसभरातून 1-2दा चेहरा स्वच्छ धुते, बाकी काही नाही. आणि कुठे जायचं असलं, काही फंक्शन असलं तर फ्रेशेस कॅनडाचे प्रोडक्ट आहे ना, तर कधी कधी ते वापरत असते. तर चला आता परत बोलते तुमच्याशी जेवल्यानंतर. चला, आत्ता वाजले 5 आणि मी तयार झाली मार्केटला जायला. तर आमचं सकाळी हे इथलं पोर्चचं काम चालू होतं. तर इथे ना अशी लेवल केलेली आहे, वाळू वगैरे टाकलेली आहे, आणि भिंतींना पण टाईल्स वगैरे लावायची आहे, खाली पण टाईल्स लावायच्या आहे. आणि मिस्टर काही मला नेत नाही मार्केटमध्ये, त्यांच्या मागे खूप कामं आहे, म्हणून मी आता चालली आहे पूजासोबत. तिला पण राखी घ्यायची आहे, उद्याच्या रक्षाबंधनाच्या सणाच्या देवांना राखी घ्यायची आहे. आणि मला थोडा भाजीपाला पण घ्यायचा आहे. चला, सायकल नाही घेतली का आज? सायकल नको नको, लय गर्दी. हां, गर्दी आहे गावात. चला हिंडायला नाही का? हां, चला चला. कशा बघतोय बघा तुम्हाला. तुला काय घ्यायचंय? मोठा झाला का चॉकलेट द्या बरं का आमच्या लाडूला तुम्ही. दूर आहे आपल्याला. गर्दी आहे ना. लाडूचं पण बहिणी उद्या लाडूला राखी घेऊन येणार आहे. चाल चाल चाल. बघून आनंद होतो. याला सारखे कुत्रे आवडत बाई. हे बाई कसे रस्त्यावरचे कुत्रे बघतो गागवतो. दरवर्षीचा रक्षाबंधनचा सण येतो आणि बहीण भावाचा हा प्रेमाचा सण असतो. आणि आपण खूप प्रेमाने भावासाठी राखी खरेदी करत असतो आणि भावाकडून हट्टाने पैसे पण मागून घेतो. तर हा सण बहीण भावाच्या प्रेमाला टिकून ठेवणारा सण आहे. तर आम्ही इथे राखी घ्यायला आलेलो आहे, पण फार गर्दी आहे, प्रत्येक शॉपमध्ये गर्दी होती. आणि म्हणावे अशा राखीचा मला मिळत नव्हत्या, त्याच दरवर्षीच्या बघायला मिळतात. कारण राखी विक्रेते पण काय करणार, उरलेल्या राखी असतात पुन्हा त्या दरवर्षीप्रमाणे लावतात शॉपला, आणि मग आपल्याला त्या काही पटत नाही. पण शेवटी राखी म्हणजे एक प्रेमाचा धागाच असतो. कोणती असली तरी आपल्याला त्यामध्ये फक्त भावासाठी प्रेम दिसलं पाहिजे. पण पूजाला काही कोणतीच राखी पटेना. शेवटी इथे आलो या एका शॉपमध्ये, पण छान छान होत्या आणि मस्त गणपती बाप्पांचं त्यावरती चित्र होतं आणि छोटे छोटेसे मोर होते. मला या पण आवडल्या. तिला बोली असं काहीतरी पण छान वाटतं हातावरती शुभ चिन्ह. तर मग इथे पण बऱ्याच राखी होत्या, सुंदर सुंदर होत्या.
लाडूला काही पण पाहिलं ना की लगेच त्याला घ्यायचं असतं आणि प्रत्येक शॉपच्या राखी ना तो ओढायचा प्रयत्न करायचा. तर ते समोरचे दादा पण बोलले खूप डेंजर मुलगा आहे, लगेच घ्यायला बघतो. तर त्याला असं काही ना काही घ्यायची सवय आहे ना, तर एका ठिकाणी काही राहत नाही, तो त्याला खूप सांभाळत होतो आम्ही. मग शेवटी पूजाला बोलली की मी त्याला एका ठिकाणी घेऊन बसते आणि तू जा आणि राखी चॉईस करून घे तुला जशा पाहिजे तशा, कारण तिला जास्त घ्यायच्या होत्या ना, मग ती बघत होती. मम्मा मम्मा लाडू मम्मा म्हणतो. कुठे मम्मा, कुठे गेले? मन मम्मा मन मन मम्मा मम्मा मन. लाडू मम्माला आवाज देऊ राहिला. मम्मा मम्मा. लाडूची मम्मा गेले राखी पाहिला गर्दीत. मम्माला आवाज द्यायचा, आवाज मम्मा मम्मा म्हणायचं. लाडू मम्मा मम्मा आवाज देतोय तरी मम्मा येत नाही. लाडू काय ग, एवढ्या राख्या बघितल्या पण एक सुद्धा राखी मनात भरली नाही. अगं पाऊस यायला लागलास, आता तिकडं बघायची का? मोती पण आहे, छान आहे छान आहे. हा ना, हातात लालम पिवळा धागा शुभ राहतो ना. ओम पण आहे, ओम पण आहे ना, छान आहे ना. नाही असं चमक धमक घेण्यापेक्षा छान आहे ना. हा घे, 1 डझन घेते. तर हे बघा आता पाऊस पण हलकासा थोडासा सुरू झालेला होता. तर पूजाला बोलली की आता चल पटापट आपण एखाद्या शॉपमध्ये जाऊ, मला शूज बघायचे होते पायातले. तर घरात रेग्युलर वापरण्यासाठीच बघते मी, कारण माझ्या पायांना आहे ना खूप असा गारवा लागला की वात येतो. तर म्हणून मग मला पायात कंटिन्यू काही ना काही लागतंच. सॉक्स पण असतात, पण सॉक्स थोडेसे पातळ असतात ना, तर म्हणून मग मी असे शूज वापरत असते. मागच्या वर्षापासून मी हेच वापरते आणि याची क्वालिटी पण छान होती. ते घेतले आम्ही आणि समोरच बाप्पांचं मंदिर होतं, तर लाडूला घेऊन पूजा तिथे गेली होती. मी शूज बघेपर्यंत लाडू तिथे खूप शूज खेळायला लागलेला होता, म्हणून तिला बोलली की समोर बाप्पांच्या मंदिरात जा आणि दर्शन घे. तरी बघा त्याला घंटाही वाजवायचा होता. तिथून मग आम्ही निघालो आणि पूजाला आहे ना सईला, अंशूला आणि रिद्धीला घड्याळ घ्यायचं होतं, कारण त्या तिघी पण लाडूसाठी राखी आणणार होत्या बांधायला आणि तिघींना पण काहीतरी गिफ्ट द्यायचं, म्हणून मग ती मस्त असे छोटे छोटे क्यूट घड्याळ बघत होती कार्टूनवाले. तर हे लाईटवाला पण आवडलं आम्हाला, पण ते ना त्यांच्याकडे 1 किंवा 2च शिल्लक होतं आणि तिघींना पण असं सेम द्यायचं होतं आम्हाला ना, कारण एकीला असं दुसरीला तसं असं नको. पूजा बोलली घेताना सेमच घेऊ आपण. मग आम्ही अजून पण घड्याळ बघितले, तर हे एक आम्हाला त्यांनी दाखवले, पण हे लहान मुलींना इतके चांगले वाटले नसते, तर म्हणून मग आम्ही ते आधीचेच घेतले जे बघितले ते. तर चला, इथं आमची खरेदी झाली, घड्याळ वगैरे घेतला आम्ही आणि त्यानंतर मग बाहेर आलो. लाडूला कुठे घेऊन जायचं म्हटलं की खूप सांभाळावं लागतं, कारण तो हे ओढ ते ओढ, हे घे ते घे, त्याची मस्ती चालूच असते. तिथून आम्ही मग एका शॉपमध्ये आलो, तर जवळच होतं ते, दूध प्यायचं होतं. पूजाला बोलली चल मस्त पावसाचं वातावरण आहे बाहेर, गरम गरम दूध पिऊ. तर मग दोघींनी पण इथे दूध घेतलं आणि इथलं दूध पेढा प्युअर खव्यापासून बनवलेले असतात, त्यामध्ये अजिबात केमिकल नसतं. आणि हे बघा पूजा पुन्हा राखी घ्यायला गेली होती, तर तिने छान अशी गणपती बाप्पांची राखी आणली आणि अजून एक आहे ना दुसरीवाली पण खूप छान होती, तर ही पण तिने राहुलसाठी घेतलेली आहे. तर तिला आवडल्या तशा तिने घेतल्या. त्यानंतर मग आता आम्ही घरी निघालो आहे, थोडासा अंधार पण पडायला लागला. मार्केटमधून आता आम्ही घरी आलो आहे. बराच वेळ लागला आम्हाला, मार्केटमध्ये बरीच गर्दी होती, प्रत्येक शॉपमध्ये गर्दी होती उद्याच्या सणामुळे. तर मला आहे ना खास हे शूज आणायचे होते, म्हणून मी गेली होती. बॉक्समध्ये काही आणले नाही, असेच आणले नाही. तर हे ना मला पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये लागतातच पायामध्ये, कारण आता ही लादी पण एकदम अशी आम्ही व्हाईट लावलेली आहे ना, तर पायाला खूप असं गारगार लागतं. आणि हे उलनचे शूज आहे ना, हे घातल्यानंतर पायाला जरा छान असं गरम गरम वाटतं आणि घरात वापरण्यासाठीच आणले हे मी. आणि चांगली क्वालिटी आहे. ऑनलाईन आम्ही घेतले होते 350 रुपयाचे, मागच्या वर्षी 3-4 जोड घेतलेले होते पूजाने ऑनलाईन. काही मी शालीमारवरून पण आणले होते, पण ते आता खराब झाले वापरून. तर हे मी आहे ना 300 रुपयाला घेतले, म्हणजे सांगताना त्यांनी 350 सांगितले. तर हे बघा क्वालिटी छान आहे,
ग्रे कलर घेतला आहे मी. माझ्याकडे पिंक भरपूर होते आणि जो होता तो थोडासा मोठा होता. तर हे ना वापरल्यानंतर थोडेसे सैल पडतात, त्यामुळे घेतानाच मग थोडेसे फिटिंगचे घेतले, म्हणजे असे टाईट घेतलेले, कारण ते लूज पडतात नंतर. तर छान आहे क्वालिटी आणि पायात घातल्यानंतर छान वाटतं. कारण मला आहे ना पायाखाली काही ना काही लागतंच. डायरेक्ट मी लादीवर पायाची पाठ ठेवू शकत नाही. खूप भारी वाटतं घातल्यानंतर आणि घरातल्या घरात वापरायला बरे. त्यानंतर मी काही थोडाफार भाजीपाला पण घेऊन आली. मेथीची भाजी मला आवडते. 1 नाही 2 नाही, मी ना डायरेक्ट 3 घेऊन आली. आता उद्याचा सण आहे, पण आता 1 करणार आहे आणि उद्या सकाळी 1 करेल आणि 1 राहील. 2-3 दिवसांनी करेल. निवडून ठेवाव्या लागतील आता हे सर्व काही भाज्या. आणि ओळूचे पानं घेऊन आले मी. स्वस्त होते, 10 रुपयाचे 3. त्या आजी मला बोलल्या थोडेच राहिले, घेऊन जा, 10चे 3 घेऊन आली. आणि बाकी काही नाही. मग कारली आणली, छोटी छोटी करटुले आणले आज मी. 2-3 दिवस पुरेल इतकाच मी भाजीपाला आणते, कारण खूप दिवस फ्रीजमध्ये भाजीपाला राहिला ना तर मग तो चांगला नाही लागत. म्हणून मग मी खूप जास्त आणून ठेवत. आणि फ्रीजमध्ये पण मी इतकी गर्दी होते ना, खूप जागा लागते मग. तर मी घेवडा आणलेला आहे. मस्त कोवळा कोवळा घेवडा होता. 20 रुपये पावशेर होता. पण छान आहे. कारली पण अशी छोटी छोटी कारली मला खूप आवडतात, तर 20 रुपये पावशेर ती पण. आणि बटाटे संपलेले होते, बटाटे आणले. त्यानंतर हे करटुले थोडेसे छोटेच आहे आकाराचे, पण छान आहे. करटुल्याची भाजी मी ना जालन्याला सुनीता मावशींच्या घरी खाल्ली होती. मला फार आवडली होती त्यांच्या हातची आणि त्यांनी केली होती. तर म्हटलं आपण पण तशीच करून बघू, म्हणून मग मी आणली. बस बाकी काही नाही. आणि राख्या घेतल्या. राख्या आणल्या, पूजाला घ्यायच्या होत्या, पूजाने घेतल्या. आणि मी काही जास्त नाही घेतली, 1-2 घेतली फक्त. तर चला आता स्वयंपाक करून घेते. भाजी निवडते, मेथीची भाजी. आणि व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय.